आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. शिरपूर येथे बँक ऑफ बडोदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न, 2 आरोपी ताब्यात. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात बँक ऑफ बडोदाच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीएम समोर पिकअप वाहनं साखळदंड लावून थांबवून एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने डायल 112 वर फोन करून दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार 3 इसम पिकअप वाहनाच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच संशयितांनी पिकअप वाहनं घेऊन पळ काढला. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला असता चोपडा रोडवरील बोरखेडा परिसरात संशयितांनी पिकअप वाहनं सोडून पळून जाण्यात यश मिळवले. मात्र घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल क्रमांक आणि पिकअप वाहनाच्या फास्टॅगच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये हेमंत सुखलाल माळी राहणार धुळे आणि विदूर देवा जाधव उर्फ विजू राहणार तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांचा समावेश आहे. पोलीस चौकशीत या दोघांनी अमळनेर आणि धुळे शहरातील एटीएम चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसते, धुळे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.